गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, चला तर लेक्चरला सुरुवात करू। आजचं आपलं 7वं लेक्चर आहे ग्रामसेवकचं। बघा, जे कोण नवीन आले असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा मित्रांनो। चला तर सुरुवात करूया। कोणत्या फुलझाडांच्या बियांची पेरणी कायम जागी शेतात करतात? तर ऑप्शन बघा, गुलाब, झेंडू, स्ट्रेलिजिया, स्वीट पी। तर आपलं राईट आन्सर काय ना, स्वीट पी। नेक्स्ट बघा, कोणत्या फुलझाडांच्या बियांमध्ये बारीक रेती मिसळून नंतर पेरणी करतात? तर झिनिया, पिटुनिया, झेंडू, स्वीट पी। तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर ऑप्शन 2 पिटुनिया। नेक्स्ट बघा, कोवळ्या रोपांचे एका जागेवरून दुसऱ्या जागी तात्पुरत्या स्वरूपातील स्थलांतर करण्याच्या क्रियेला काय म्हणतात? तर प्रिकिंग, डिशूटिंग, प्लकिंग, डिसबडिंग। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 प्रिकिंग। नेक्स्ट बघा, फुलझाडांच्या रोपांचे कायमस्वरूपी स्थलांतर केव्हा करावे? तर केव्हा करावे? 10 दिवसांनी, 25 दिवसांनी, 40 दिवसांनी, 5 दिवसांनी। तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे 25 दिवसांनी। ऑप्शन 2 आपलं राईट आन्सर आहे। नेक्स्ट बघा, पानगळ होणाऱ्या झाडांचे स्थलांतर त्या झाडाच्या कोणत्या अवस्थेत करतात? तर क्रियाशील वाढीच्या, फळे येण्याच्या, फुले येण्याच्या सुप्त अवस्थेत। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 सुप्त अवस्थेत करावे। नेक्स्ट बघा, सर्वसाधारणपणे बागेतील झाडांना सुरुवातीची किती वर्षे आधार द्यावा लागतो? तर ऑप्शन बघा, 1 ते 2, 3 ते 4, 5 ते 6, 6 ते 7। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 3 ते 4 वर्ष हा सर्वसाधारणपणे बागेतील झाडांना सुरुवातीची 3 ते 4 वर्षे आधार द्यावा लागतो। नेक्स्ट बघा, जमिनीच्या तापमानाचे नियंत्रण करून जमिनीतील ओलावा कायम ठेवण्यासाठी काय करावे? तर आच्छादन करावे, सावली करावी, स्थलांतर करावे, तणे काढावीत। तर आपलं राईट आन्सर आहे आच्छादन करावे। नेक्स्ट बघा, कुंपणासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्या झाडाची नियमित छाटणी करणे आवश्यक नसते म्हणतात? तर ऑप्शन बघा, युफोर्बिया, मेहंदी, बोगनवेल, डुरांटा। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 युफोर्बिया। नेक्स्ट बघा, सूचीपर्णी झाडाच्या कुंपणाला कोणता आकार देणे योग्य आहे? तर ऑप्शन बघा, चौकोनी, पिरॅमिडसारखा, गोलाकार, त्रिकोणी। तर आपलं राईट आन्सर काय येणार? पिरॅमिडसारखा। सूचीपर्णी झाडाच्या कुंपणाला पिरॅमिडसारखा आकार देणे योग्य आहे। नेक्स्ट बघा, टोपिओरिससाठी कोणत्या प्रकारची झाडे वापरावी? तर मासल, सूचीपर्णी, पानगळीची, सदाहरित। तर आपलं राईट आन्सर काय येणार? 72चं सदाहरित। सदाहरित वने प्रकारची झाडे वापरावीत। नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणते तण बहुवार्षिक आहे? तर घोड, धोत्रा, गाजर गवत, लवाडा। तर आपलं राईट आन्सर काय येणार? लवाडा। नेक्स्ट बघा, शेंडा खुडणे म्हणजे काय? तर पानाचा शेंडा खुडणे, मुख्य खोडाचा शेंडा खुडणे, कळ्यांचा शेंडा खुडणे। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 मुख्य खोडाचा शेंडा खुडणे। नेक्स्ट बघा, वाढ थांबविण्याची अथवा कमी करण्याची क्षमता असते अशा द्रव्यांना काय म्हणतात? तर ऑक्झिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन। वाढ निरोधक, वाढ थांबविण्यासाठी तर वाढ निरोधक। आपलं राईट आन्सर आहे 4। नेक्स्ट बघा, गटातील संजीवकाचा उपयोग करतात? तर ऑक्झिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन, इथिलीन। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 ऑक्झिन। डिलिया, शेवंती या फुलझाडांची उंची वाढविण्यासाठी कोणत्या संजीवकाचा उपयोग करतात? IBA, IAA, जिब्रेलिन, सायटोकायनिन। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 जिब्रेलिन। नेक्स्ट बघा, अनेक फुलझाडांमध्ये फुलधारणेसाठी थंड तापमानाच्या उपचाराऐवजी कोणत्या संजीवकाचा वापर करतात? तर IAA, जिब्रेलिन, इथिलीन, हायड्रॉझाइड। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 जिब्रेलिन। नेक्स्ट बघा, अनेक फुलझाडांमध्ये कोणत्या संजीवकाच्या वापरामुळे फुलधारणेला प्रतिबंध होतो? तर ऑक्झिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन, ॲब्सिसिन। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 ऑक्झिन। नेक्स्ट बघा, बागेतील तणांच्या नियंत्रणासाठी कोणत्या गटातील संजीवकाचा वापर केला जातो? तर ऑक्झिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन, ॲब्सिसिन। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 ऑक्झिन। नेक्स्ट बघा, कोणत्या झाडाला फ्रेंच राजवटीचे प्रतीक मानले जाते? तर ग्लॅडिओलस, इरिस, लिली, टुलिप। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 इरिस। नेक्स्ट बघा, कोणते कंद मांसल पानांपासून बनलेले असतात? तर बल्ब, ट्यूबर,
ट्यूबरस रूट्स, रायझोम. तर आपलं राईट आन्सर काय ना 93चं ऑप्शन आहे बल्ब. नेक्स्ट बघा, कोणत्या फुलझाडांचे कंद ट्यूबर प्रकारचे असतात? तर क्रोकस, ग्लॅडिओलस, ट्यूबरस रूट्स, रायझोम. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 ग्लॅडिओलस. नेक्स्ट बघा, कोणते कंद खोडाच्या जाड भागापासून बनलेले असतात? तर बल्बिल, बल्ब, ट्यूबरस रूट्स, रायझोम. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 95चं ऑप्शन 4 रायझोम. नेक्स्ट बघा, कोणत्या फुलझाडाची अभिवृद्धी बल्बिलपासून करतात? तर डेलिया, कॅलॅडियम, ग्लॅडिओलस, लिली. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 लिली. नेक्स्ट बघा, कोणत्या फुलपिकाचे कंद दरवर्षी जमिनीतून काढणे आवश्यक असते? तर कॅलॅडियम, लिली, ग्लॅडिओलस, कर्दळी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 ग्लॅडिओलस. नेक्स्ट बघा, फुलांच्या काढणीनंतरचे आयुष्य 70% कशावर अवलंबून असते? तर काढणीनंतरच्या हाताळणीवर, काढणीच्या वेळेवर. तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2 काढणीच्या वेळेवर अवलंबून असते 70% आयुष्य. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणत्या फुलझाडाचे बी उजेडात उगवण्यास किंचित प्रतिबंध होतो? तर ऑप्शन 1 माड, कर्दळी, कमळ, कार्लस्पर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 कार्लस्पर. नेक्स्ट बघा, मोठ्या प्रमाणावर बियांची पेरणी करण्यापूर्वी त्यांची कशाबाबत चाचणी करणे आवश्यक आहे? तर स्वच्छता, उगवण क्षमता, रंग, वजन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? उगवण क्षमता. नेक्स्ट बघा, मांड, पाम, कर्दळी या झाडांचे बी उगवण्यास उशीर का लागतो? कारण त्यांचे कवच कठीण असतात, बियांमध्ये संजीवके जास्त प्रमाणात असतात, त्यांना थंड तापमानाची आवश्यकता असते, त्यांना उष्ण तापमानाची आवश्यकता असते. तर आपलं राईट आन्सर काय ना? त्यांचे कवच कठीण असते. नेक्स्ट बघा, बियांचे उगवण चांगले होण्यासाठी काही झाडांचे बी ओली, वाळू आणि चाळलेली माती यांच्या आलटून पालटून दिलेल्या थरात ठेवण्याच्या क्रियेला काय म्हणतात? तर वासंतीकरण, उष्णजल प्रक्रिया, स्कॅरिफिकेशन, स्ट्रटिफिकेशन. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 उष्णजल प्रक्रिया. नेक्स्ट बघा, ऑर्किडच्या बियांना उगवणीसाठी विशिष्ट माध्यमांची आवश्यकता का असते? कारण ऑर्किडचे बी अतिशय लहान असते, ऑर्किडचे बी अतिशय कडक असते, ऑर्किडचे बी अतिशय मोठे असते, ऑर्किडचे बी अतिशय हलके असते. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 1 ऑर्किडचे बी अतिशय लहान असते. नेक्स्ट बघा, बी रुजवणीच्या काळात जमिनीमध्ये भरपूर पाणी असल्यास नवीन येणाऱ्या अंकुराला कोणता वायू मिळत नाही? तर हॅलोजन, ऑक्सिजन, ग्लायसिड, नायट्रोजन. तर आपलं राईट आन्सर काय ना? आपलं राईट आन्सर ऑप्शन 2 ऑक्सिजन मिळत नाही नवीन येणाऱ्या अंकुराला. नेक्स्ट बघा, वार्षिक फुलझाडांच्या बियांची रुजन क्षमता किती दिवस टिकते? वार्षिक फुलझाडांच्या बियांची रुजन क्षमता किती दिवस टिकते म्हणतात? 3 ते 6 महिने, 1 ते 3 महिने, 6 ते 12 महिने, 12 ते 18 महिने. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 3 6 ते 12 महिने. नेक्स्ट बघा, बियांची रुजण्याची क्षमता कशावर अवलंबून असते? तर कशावर अवलंबून असते बियांची रुजण्याची क्षमता? बियांचे वय आणि पक्वतेची अवस्था, बियांचे वय आणि वजन, पक्वतेची अवस्था आणि जमिनीतील ऑक्सिजन, बियांचे वजन आणि जमिनीतील ऑक्सिजन. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 पक्वतेची अवस्था आणि जमिनीतील ऑक्सिजन. नेक्स्ट बघा, कार्नेशन, शेवंती, कोलियस या फुलझाडांची अभिवृद्धी कशापासून करतात? तर कशापासून करतात कार्नेशन, शेवंती, कोलियस या फुलझाडांची अभिवृद्धी? तर ऑप्शन बघा, मऊ लाकडी छाट, कठीण लाकडी छाट, निमकठीण लाकडी छाट, टाच छाट. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 मऊ लाकडी छाटापासून करतात. नेक्स्ट बघा, झाडांची आडवी फांदी ओढून काढल्यास खोडाचा काही भाग त्या फांदीसोबत निघतो असे छाटाला काय म्हणतात? तर ऑप्शन बघा, शेंड्याचा छाट, टाच छाट, पेरगाट छाट, कठीण लाकडी छाट. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 टाच छाट. तर काय म्हणतात त्याला? टाच छाट. नेक्स्ट बघा, कोणत्या फुलझाडाची अभिवृद्धी पानांच्या छाटापासून करतात? तर रेक्स, बिगोनिया, गेलार्डिया, फ्लॉक्स, साल्व्हिया. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 52चं ऑप्शन 1 रेक्स, बोगोनिया.
म्हणजेच बोगनवेलीचा प्रकार आहे तो. नेक्स्ट बघा, कोणत्या फुलझाडाची अभिवृद्धी पानातील डोळ्यांच्या छाटापासून करतात? तर ऑप्शन बघा, पेंटास, हायड्रांजिया, गुलाब, पेपरोमिया. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 पेपरोमिया. नेक्स्ट बघा, जमिनीत गाडून शेंडा मात्र जमिनीवर ठेवतात त्या पद्धतीला काय म्हणतात? साधे दाब कलम, उंचवट्याचे दाब कलम, नागमोडी दाब कलम, चरातील दाब कलम. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 उंचवट्याचे दाब कलम असे म्हणतात. नेक्स्ट बघा, गुटी कलमासाठी सर्वसाधारणपणे कोणत्या माध्यमाचा उपयोग करतात? तर कोणत्या माध्यमाचा उपयोग करतात गुटी कलमासाठी? स्पॅग्नम शेवाळ, निळे हिरवे शेवाळ, व्हर्मिक्युलाई, चिकणमाती. राईट आन्सर काय ना? ऑप्शन 1 स्पॅग्नम शेवाळ. शेवाळाचाच प्रकार आहे तो. नेक्स्ट बघा, कलम करताना जोडाच्या वरच्या भागाला काय म्हणतात? डोळकांडी, डोळा, खुंट, रोप, खुंट. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 1 डोळकांडी. नेक्स्ट बघा, डोळे भरणे आणि कलम करणे या क्रियेत खुंट, रोप आणि डोळकांडीवरील कोणत्या ऊतींचा थर एकत्र जोडणे आवश्यक असतो? तर पॅरेकाइमा, कॅम्बियम, झायलेम, फ्लोएम. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 कॅम्बियम. नेक्स्ट बघा, निर्जंतुक केलेली वाळू हे माध्यम कोणत्या छटासाठी उपयुक्त आहे? तर कोणत्या छटासाठी उपयुक्त आहे निर्जंतुक केलेली वाळू? तर मऊ लाकडी छाट, कठीण लाकडी छाट, निमकठीण लाकडी छाट, टाच छाट. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 1 मऊ लाकडी छाट. नेक्स्ट बघा, कोणत्या झाडाची अभिवृद्धी कठीण लाकडी छाटाने करतात? तर ग्लिरिसिडिया, पेटुनिया, डिफेनबेकिया, हायड्रॉजिया. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 ग्लिरिसिडिया. नेक्स्ट बघा, कलम करण्याच्या कोणत्या पद्धतीत खुंट रोपाची कुंडी डोळकांडीच्या झाडाजवळ आणतात? तर भेट कलम, बाजू कलम, सपाट कलम, खोगीर कलम. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 बाजू कलम. नेक्स्ट बघा, काही झाडांच्या पानांच्या बेचक्यात असणाऱ्या बारीक कड्यांच्या अभिवृद्धीसाठी वापर केला जातो. या कड्यांना काय म्हणतात? तर बुलबिल, कॉर्म, कॉर्मलेट, बल्ब. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 1 बुलबिल असे म्हणतात. काय म्हणतात? तर बुलबिल. नेक्स्ट बघा, जमिनीच्या निर्जंतुकीकरणासाठी पुढीलपैकी कोणते रसायन वापरतात? फॉर्मॅलिन, इथिलीन, कायनेटिन, हायड्रॉक्साईड. तर आपला राईट आन्सर काय येणार? 62 ऑप्शन 1 फॉर्मॅलिन. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, उत्पादन वाढीसाठी पुढीलपैकी कोणत्या झाडाचे शेंडे खुडतात? तर कोणत्या झाडाचे शेंडे खुडतात उत्पादन वाढीसाठी? तर कार्नेशन, गुलाब, ॲथुरियम, अँटीव्हिनम. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1 कार्नेशन. नेक्स्ट बघा, फुलझाडांचे शेंडे खुडल्यामुळे कोणता परिणाम मिळतो? तर फळांची संख्या वाढते, फळांचा आकार वाढतो, पानांची संख्या वाढते, पानांचा आकार वाढतो. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 कळ्यांची संख्या वाढते शेंडे खुडल्यामुळे. नेक्स्ट बघा, फुलझाडांच्या फांद्या खुडल्यामुळे कोणता परिणाम मिळतो? फांद्या खुडल्यामुळे तर बघा, फुलांची संख्या वाढते, फुलांचा आकार मोठा होतो, पानांची संख्या वाढते, पानांचा आकार वाढतो. तर आपलं राईट आन्सर काय येणार 77 नंबरच्या क्वेश्चनचं? ऑप्शन 2 फुलांचा आकार हा मोठा होतो. नेक्स्ट बघा, फुलझाडांवरील अनावश्यक कळ्या खुडल्यामुळे कोणता परिणाम मिळतो? तर फुलांची संख्या वाढते, फुलांचा आकार वाढतो, पानांची संख्या वाढते, पानांचा आकार वाढतो. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 फुलांचा आकार वाढतो. अनावश्यक कळ्या खुडल्यामुळे फुलांचा आकार वाढतो. लक्षात ठेवा. उत्पादनाची प्रत वाढविण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या फुलझाडांवरील अनावश्यक कळ्या खुडतात? तर गुलाब, स्ट्रेलिचिया, मोगरा, अबोली. तर आपला राईट आन्सर काय येणार? तर आपला राईट आन्सर आहे गुलाब. तर गुलाबाच्या उत्पादनातील प्रत वाढीसाठी अनावश्यक कळ्या ह्या खुडतात. नेक्स्ट बघा, फुलझाडांमध्ये पानांची खुडणी करण्यासाठी कोणत्या रसायनाची फवारणी करावी? तर IBA, इथ्रेल, जिब्रेलिक ॲसिड,
NaA, तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 2 इथ्रेल. नेक्स्ट बघा, छाटणी केल्यामुळे फुलझाडांवर कोणता परिणाम होतो? तर कोणता परिणाम होतो छाटणी केल्यामुळे? झाडांची शाखीय वाढ थांबते, झाडांची प्रजनन वाढ थांबते, झाडांची शाखीय वाढ आणि प्रजनन वाढ यात समतोल साधला जातो, झाडांच्या मुळांची वाढ थांबते. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 3, झाडांची शाखीय वाढ आणि प्रजनन वाढ यात समतोल साधला जातो. नेक्स्ट बघा, कोणत्या फुलझाडांवर उत्पादन वाढीसाठी बहार धरण्याचा उपचार करतात? तर गुलाब, झेंडू, झिनिया, शेवंती. तर आपलं राईट आन्सर काय ना तर आपलं राईट आन्सर ऑप्शन 1 गुलाब. नेक्स्ट बघा, फुलझाडांचा बहार धरणे म्हणजे काय? तर झाडांचे पाणी तोडणे, झाडाला खत देण्याचे प्रमाण वाढविणे, झाडाला पाणी देणे, झाडांवर संजीवके फवारणे. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 1 झाडाचे पाणी तोडणे. नेक्स्ट बघा, ज्या रासायनिक द्रव्यांमध्ये पेशी लांबट करण्याची ताकद असते अशा द्रव्यांना काय म्हणतात? तर ऑक्सिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन, इथिलीन. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 2 जिब्रेलिन. नेक्स्ट बघा, ज्या रासायनिक द्रव्यांमध्ये पेशी विभाजनाची क्षमता असते अशा द्रव्यांना काय म्हणतात? तर ऑक्सिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन, इथिलीन. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 3 सायटोकायनिन. पेशी विभाजनाची क्षमता असते अशा द्रव्यांना सायटोकायनिन असे म्हणतात, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, कमी तापमानात फुले काढल्यामुळे फुलांच्या श्वसनाच्या आणि अन्न विघटनाच्या क्रियेवर काय परिणाम होतो? तर बघा ऑप्शन, श्वसन आणि अन्न विघटन थांबते, श्वसन आणि अन्न विघटन मंद होते, श्वसन आणि अन्न विघटन वेगाने होते, श्वसन आणि अन्न विघटनाच्या वेगात बदल होत नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2 श्वसन आणि अन्न विघटन मंद होते कमी तापमानात फुले काढल्यामुळे. बघा नेक्स्ट, सुगंधी अर्क करण्यासाठी फुलांची काढणी केव्हा करावी? सुगंधी अर्क करण्यासाठी तर पहाटे, संध्याकाळी, दुपारी, रात्री. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 1 पहाटे करावे. स्थानिक बाजारपेठेसाठी गुलाबाच्या फुलांचे दांडे किती सेंटीमीटर असावे? 20 ते 30, 5 ते 10, 30 ते 45, 50 ते 60. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 1 20 ते 30 सेंटीमीटर असावे स्थानिक बाजारपेठेसाठी गुलाबाच्या फुलांचे दांडे. लक्षात ठेवा. फुलांची प्रतवारी करताना दांडीच्या लांबीच्या प्रतीमध्ये किती फरक असावा? 10 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर, 30 सेंटीमीटर, 40 सेंटीमीटर. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 1 10 सेंटीमीटर. नेक्स्ट बघा, ग्लॅडिओलसच्या सर्वात मोठ्या आकाराच्या प्रतीला काय म्हणतात? तर काय म्हणतात? फॅन्सी, स्पेशल, युटिलिटी. तर आपलं राईट आन्सर काय येणार फॅन्सी असे म्हणतात. अँथोरियमच्या 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त आकाराच्या फुलांना काय म्हणतात? तर मध्यम फुले, मोठी फुले, खास मोठी फुले, लहान फुले. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 3 खास मोठी फुले असे म्हणतात. अँथोरियमच्या 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त आकाराच्या फुलांना खास मोठी फुले असे म्हणतात. नेक्स्ट बघा, फुलांच्या काढणीनंतरही चालू असलेल्या जीवरासायनिक क्रिया प्रामुख्याने कशावर अवलंबून असतात? तर कशावर अवलंबून असतात जीवरासायनिक क्रिया? तर तापमान आणि सूर्यप्रकाश, तापमान आणि आर्द्रता, सूर्यप्रकाश आणि आर्द्रता, तापमान आणि कार्बन डायऑक्साईड. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 4 तापमान आणि कार्बन डायऑक्साईड. नेक्स्ट बघा, फुलांच्या साठवणीतील तापमान 1 अंश सेल्सिअस वाढ झाल्यास फुलांमधील जीवरासायनिक क्रियांचा वेग किती वाढतो? तर 1 पटीने, 2 पटीने, 3 पटीने, 4 पटीने. तर आपला राईट आन्सर काय येणार ऑप्शन 2 पटीने वाढतो. नेक्स्ट बघा, सुधारित नियंत्रित वातावरणातील साठवणीत पॉलिथिन पिशवीतील कोणत्या वायूचे प्रमाण वाढत जाते? तर कार्बन डायऑक्साईड, इथिलीन, ऑक्सिजन, हायड्रोजन ऑक्साईड. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 1 कार्बन डायऑक्साईड या वायूचे प्रमाण वाढत जाते. नेक्स्ट बघा, काचगृहाचा वापर कोणत्या भागात जास्त फायदेशीर ठरतो? तर थंड, समशीतोष्ण, उष्ण, अतिउष्ण. तर आपलं राईट आन्सर काय येणार 108चं ऑप्शन 1 थंड. थंड भागात काचगृहाचा वापर हा फायदेशीर ठरतो. नेक्स्ट बघा, पॉलीहाऊसमध्ये किती टक्के आर्द्रता राखता येते? तर किती टक्के आर्द्रता राखता येते पॉलीहाऊसमध्ये? 40 ते 45%, 50 ते 55%, 60 ते 65%, 70 ते 75%. तर आपलं राईट आन्सर काय येणार
ऑप्शन 3 60 ते 65% एवढी आर्द्रता राखता येते पॉलीहाऊसमध्ये. नेक्स्ट बघा, कोणत्या प्रकारच्या पॉलीहाऊसमध्ये सांगाडा आणि आच्छादनाचे साहित्य हे दोनच भाग असतात? तर ऑप्शन बघा, कमी खर्चाच्या, मध्यम खर्चाच्या, अति खर्चाच्या, मल्टीस्पॅन. तर आपला राईट आन्सर काय ना, ऑप्शन ए कमी खर्चाच्या. नेक्स्ट बघा, पॉलीहाऊसच्या आच्छादनासाठी पुढीलपैकी कोणते साहित्य वापरणे अतिशय फायदेशीर असते? तर कोणते साहित्य वापरणे अतिशय फायदेशीर असते? फायबर ग्लास, ॲक्रिलिक शीट, पॉलीकार्बोनेट शीट, अल्ट्राव्हायोलेट फिल्म. तर आपलं राईट आन्सर काय ना, ऑप्शन 4 अल्ट्राव्हायोलेट फिल्म. नेक्स्ट बघा, पॉलीहाऊसमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण सर्वसाधारणपणे किती ppm असते? तर 500 ते 800, 1000 ते 1500, 1700 ते 2000, 2200 ते 2500. तर आपलं राईट आन्सर काय ना, ऑप्शन 2 1000 ते 1500 म्हणजे 1000 ते 1500. कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण 2000 ppm इतके वाढविल्यास पिकाच्या प्रकाश संश्लेषण क्रियेत किती वाढ होते? 1 ते 2 पट, 3 ते 4 पट, 5 ते 6 पट, 7 ते 8 पट. तर आपला राईट आन्सर काय ना, ऑप्शन 2 3 ते 4 पट. 3 ते 4 पट एवढी क्रियेत वाढ होते. नेक्स्ट बघा, जमिनीच्या निर्जंतुकीकरणासाठी कोणत्या रसायनाचा वापर करतात? निर्जंतुकीकरणासाठी तर मॅलिक हायड्रॉक्साईड, फॉर्मॅलिन, इथ्रेल, NaA. तर आपला राईट आन्सर काय ना, 114चं ऑप्शन 2 फॉर्मॅलिन. फॉर्मॅलिन या रसायनाचा वापर करतात जमिनीची निर्जंतुकीकरण. ओव्हन स्टेरिलायझेशन पद्धतीत मातीच्या निर्जंतुकीकरणासाठी ओव्हनचे तापमान किती अंश सेल्सिअस असते? तर बघा, ऑप्शन 52, 62, 72, 82. तर आपलं राईट आन्सर काय ना, ऑप्शन ए 52 अंश सेल्सिअस एवढं असावे. नेक्स्ट बघा, मोठ्या प्रमाणावर मातीचे निर्जंतुकीकरण करताना वाफेचे तापमान किती अंश सेल्सिअस असते? तर 70, 80, 90, 100. तर आपलं राईट आन्सर काय ना, ऑप्शन 4 100. नेक्स्ट बघा, हरितगृहातील गुलाबाच्या झाडांवर वाढत्या तापमानामुळे कोणता परिणाम होतो? तर झाडाची उंची कमी होते, पानांची संख्या कमी होते, पाकळ्यांची संख्या कमी होते, फांद्यांची संख्या कमी होते. तर आपलं राईट आन्सर काय ना, 117चं ऑप्शन 3 पाकळ्यांची संख्या ही कमी होते. हरितगृहातील गुलाबांच्या झाडांवर वाढत्या तापमानामुळे पाकळ्यांची संख्या ही कमी होते. तापमान वाढलं की पाकळ्या कमी होतात. नेक्स्ट बघा, हरितगृहात प्रति चौरस मीटर क्षेत्रामध्ये जरबेराची किती झाडे लावावी? तर 1 ते 3, 4 ते 6, 7 किंवा 9, 10 ते 12. तर आपलं राईट आन्सर काय ना, 118चं ऑप्शन 3 7 ते 9. 7 ते 9 एवढी झाडे लावावी जरबेराची, ते पण हरितगृहात. नेक्स्ट बघा, दिवसाचे तापमान किती अंश सेल्सिअस राहिल्यास कार्नेशनचे अत्युच्च प्रतीची फुले मिळतात? तर 10, 12, 16, 18. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 18. दिवसाचे तापमान 18 अंश सेल्सिअस राहिल्यास कार्नेशनची अतिउच्च प्रतीची फुले हे मिळतात. नेक्स्ट बघा, सर्वसाधारणपणे हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती ppm असते? तर 150, 250, 350, 450. तर आपलं राईट आन्सर काय ना, ऑप्शन 3 हे आपलं राईट आन्सर आहे. 350 ppm हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण हे असते. लेक्चर आपण इथेच थांबू, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. चला तर बाय.